प्रश्न आहेत ते 15 वर्षात तुम्ही विधिमंडळात मांडले, त्यांची सोडती झालेली आहे, त्यावर काही चर्चा आहे? नाही, आत्ता मी आमदार म्हणून ॲक्च्युली काहीच प्रश्न आत्ता विचारले नाही. कारण आत्ता आपला 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला, सगळ्या खात्याचा 100 दिवसाचा तुमचा काय आहे तो त्यांनी द्यायचा होता की प्लॅन काय राहणार आहे 100 दिवसाचा. आणि त्या 100 दिवसाच्या आढावा बैठका झाल्यामुळे आज पुढच्या 100 दिवसामध्ये UD2 असल्यामुळे पुढच्या 100 दिवसामध्ये आपण महानगरपालिका म्हणून पण तिथे काय प्रस्ताव दाखल केलेले आहेत याचा पण आढावा घ्यायचा होता आणि बाकी सगळ्या दृष्टीने आढावा होता. त्यामुळे आमदार म्हणून आत्ता काही आढावा घेतलेला नाही. आज तुमच्याच मतदारसंघातही किंवा आणखी काही मतदारसंघात BJPचा विषय आहे, अतिक्रमणांचा विषय, तुम्ही अतिक्रमणांचा उल्लेख केला, किंवा हेड ऑफ इन्शुरन्सचा विषय आहे, ते विषय प्रलंबित बराच काळापासून ते विषय आता राज्य सरकारकडेच आहेत, त्यामुळे त्याचा आढावा इथे घेण्याचा नव्हता. तर नाही, त्याच्यासाठीचे आता जे सगळं प्लॅनिंग आहे, पुण्यासाठीचं प्लॅनिंग, ते आमचं वेगळं आहे. आत्ता जो आढावा होता तो फक्त कॉर्पोरेशननी काय केलं तो आढावा होता. त्याच्या संबंधी ते नंतर आपण बोलू ना, सगळी चर्चा पुण्याची होईल तेव्हा आपण बोलू त्याच्या संबंधात. तुमच्याकडे कदाचित विषय आला असेल, समाविष्ट गावांच्या आलेले नाहीये, शासनाने दिले पण ते PMRDने दिलेले नाही. PMRD कामगार झालेली आहे का? नाही, आता त्याच्या संबंधी PMRDचा अजून आढावा नाही घेतला मी, पण मी हे लावून धरण्याचा विषय आहे हा. एक सरकार म्हणूनच काय हे स्वतः मीच त्यांच्या निदर्शनास आत्ता पण आणून दिलं या मीटिंगमध्ये की प्लॅनिंग अथॉरिटी PMRD आहे, महसूल PMRD जमा करते आणि आपण सुविधा देतोय. तर तुमचे किती पैसे PMRDकडनं येणं आहे हा विषय मीच आत्ता त्यांना आत्ता या मीटिंगमध्ये सांगितला. त्यामुळे ते कशा पद्धतीने घ्यायचे PMRDकडनं याविषयीची जी आत्ता आम्ही UD2ची जी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये हे सगळे 7 ते 8 विषय आपण पुणे शहराचे घेतलेले आहेत. तेच कराचा विषय पण जसं आत्ता मगाशी सांगितलं, प्रशांतनं सांगितलं. आता मी पुण्यावर अन्याय होऊन देणार नाही. मी पुण्याचीच आहे, पुण्यावर अन्याय होऊन देणार नाही. 15 दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता वाघोलीच्या इकडे, त्याच्यामध्ये 2-3 जण दगावले होते. त्याचबरोबर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज अपघात होतात, नागरिकांचे मृत्यू होतात. कालही एका डॉक्टरचा मृत्यू झाला. रस्त्यावरती होणारे अपघात, त्यावरती जाणारे जीव, या संदर्भात आपण काही उपाययोजना करतो का? रस्ते दुरुस्तीतील रस्ते रुंदीकरण असेल किंवा रस्त्याच्या मॅनेजमेंटचा विषय असेल? नाही, रस्ते दुरुस्तीचं तर आता ऑलरेडी काम चालू आहे महानगरपालिकेचं. त्यामुळे महानगरपालिका त्याचं उत्तर देईल की ते त्याच्यामध्ये काय करतात ते. ॲक्च्युली तो विषय माझा नाही आहे, पण आत्ता ज्या पद्धतीने हा सेन्सिटिव्ह विषय होता, मी पेपरला तो वाचला की 2 व्हीलरवाले ते पडत आहेत आणि रस्ता खरवडून हे केल्यामुळे, तो मी पेपरला वाचल्यामुळे तो अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. म्हणूनच मी आत्ता त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आत्ता जे रस्त्याचं जे पूर्ण हे करतायत, खड्डे बुजवणं असेल, हे करणं, रस्ता खोदणं असेल, हे सगळी कामं त्यांनी असं सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही सगळी कामं पूर्ण करून देऊ. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि पुण्याच्या विकासासाठी आणि जी प्रलंबित अनेक कामं गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेली आहेत
त्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बजेटमधून 2,000 कोटी रुपये उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी या ठिकाणी केली. आणि त्याचबरोबर पुणे शहराच्या आगामी विकासाला एक नियोजन देण्यासाठी म्हणून सर्वपक्षीय अशी विकास परिषद त्यांनी आयोजित करावी अशी मागणी आज माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही केली. आपण जर पाहिलं असेल की पुण्यातले अनेक प्रश्न आहेत. 10 वर्षापासून जायकाचा प्रकल्प अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. 24/7 पाणी पुरवठ्याचा प्रश्न अपूर्ण आहे. पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज वाहतूक कोंडीचा आहे. आज पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर सार्वजनिक परिवहन सेवा ही मजबूत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी 1,000 बसेसची आवश्यकता आहे. तर त्यावर ताबडतोब अजितदादा यांनी 200 बसेस त्वरित घ्याव्यात असा आदेश PMPLचे जे महासंचालक आहेत त्यांना या आजच दिलेला आहे. आणि त्याचबरोबर पुणे शहरामधील जी भूसंपादनाची कारवाई आहे आणि त्याच्यासाठी 2100 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. अमृत योजनेद्वारे केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच्यामधला सुद्धा 137 कोटी रुपये फक्त आपल्याला आतापर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारकडून मिळालेले आहेत. ती रक्कम सुद्धा अपुरी आहे. आणि पुण्यातले अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थाने जर पूर्ण न्यायचे असतील तर येणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या बजेटमध्ये पुणे शहरासाठी 2,000 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून घ्यावेत अशी विनंती या ठिकाणी केली. या शिष्टमंडळामध्ये माननीय दत्ता भैरट, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, त्याचबरोबर प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल, सुनील मलके आणि सुरेश कांबळे या सर्व कार्यकर्त्यांचा समावेश होता.